नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक पी.बी. गोळे, मराठा विद्याप्रसारक समाजाचे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय सिन्नर, FY BCom सेमिस्टर क्रमांक फर्स्ट, प्रकरण 1 ग्राहक संरक्षण एक आढावा. ग्राहक संरक्षण यामध्ये प्रामुख्याने जर बघितलं तर ग्राहक हा शब्द समाजात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीशी निगडित आहे. कारण जगातील प्रत्येक व्यक्ती हा ग्राहक आहे. समाजातील विविध घटकांद्वारे उत्पादित केलेल्या वस्तू आणि सेवा यांचा उपभोग घेणारी व्यक्ती म्हणजे ग्राहक. औद्योगिक क्रांतीपूर्वी समाजातील विशिष्ट घटकांद्वारे उत्पादन करण्यात येत असे. त्यानुसार बोलतेदार, आलुतेदार हे वर्ग उदयास आले. ग्रामीण भागात उत्पादन व तेथेच विक्री यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा पाया मजबूत होता. वस्तूच्या बदल्यात वस्तू असे व्यवहाराचे स्वरूप होते. औद्योगिक क्रांतीनंतर मात्र मागणीपूर्व उत्पादन सुरू होऊ लागले. त्यामुळे ग्राहकांच्या अनेक समस्या निर्माण झाल्या. त्यासाठी ग्राहक संरक्षणाची आवश्यकता निर्माण झाली. या प्रकरणामध्ये ग्राहक संरक्षणाची थोडक्यात ओळख मी या ठिकाणी तुम्हाला करून दिलेली आहे. ग्राहक आणि संरक्षण हे दोन वेगवेगळे शब्द आहे असं जर गृहीत धरलं तर ग्राहक म्हणजे जो वस्तू व सेवांची मूल्य देऊन खरेदी करतो त्याला ग्राहक असं आपण म्हणतो. संरक्षण याचा अर्थ सुरक्षा या अर्थाने हा शब्द घेतलेला आहे. आता ग्राहक संरक्षण म्हणजे नेमकं काय? ज्यावेळेस वस्तू कमी आणि ग्राहक जास्त अशी परिस्थिती जेव्हा बाजारपेठेमध्ये असायची त्यावेळेस ग्राहकांना हव्या त्या किंवा मिळालेल्या ज्या वस्तू असेल त्या मुकाट्याने वापराव्या लागायच्या. त्यानंतर हळूहळू औद्योगिक क्रांतीमुळे बाजारपेठेमध्ये अशी परिस्थिती तयार झाली की वस्तू जास्त आणि ग्राहकांची संख्या कमी. मग अशा परिस्थितीमध्ये जेव्हा ग्राहकांची उत्पादक व व्यापारी यांच्याकडून पिळवणूक व्हायला लागली, उत्पादकांनी ग्राहकांना विकलेल्या वस्तू व सेवा जेव्हा निकृष्ट प्रतीच्या, हलक्या प्रतीच्या निघायला सुरुवात झाली तेव्हा ग्राहकांना कुठेतरी वाटले की उत्पादक आपल्यावरती अन्याय करत आहे. अशा परिस्थितीमध्ये ग्राहकांची फसवणूक होऊ नये यातून ग्राहक संरक्षण या शब्दाचा उदय झाला की जेणेकरून ग्राहकांना संरक्षण देणारी एखादी यंत्रणा असावी, ग्राहकांचं संरक्षण केलं जावं यासाठी कोणीतरी ग्राहकांच्या बाजूने बोलणारा मदतनीस वर्ग असावा. या भावनेतून ग्राहक संरक्षण जे आहे हे ग्राहकांच्या दृष्टीनं एक महत्त्वाचं पाऊल
ठरण्यास सुरुवात झाली. आजकाल बाजारपेठेमध्ये आपण बघतो, मागणीपूर्व प्रचंड उत्पादन झाल्यामुळे उत्पादित मालाची विक्री करण्यासाठी बाजारपेठा निर्माण करणं, जाहिरात तंत्रांचा वापर करून बाजारपेठ काबीज करणं, उत्पादित वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहकांना वेगवेगळी प्रलोभनं देणं आणि स्पर्धात्मक बाजारपेठा काबीज करण्याच्या तंत्राचा अवलंब करणं, नफा आणि नफेखोरी हीच वृत्ती बाजारपेठेमध्ये बनलेली दिसून येते. येणारा ग्राहक कोण आणि कसा, त्याचे समाजातील स्थान काय, उत्पादनाचे समाजाशी नाते काय, या बाबींचा विसर पडायला लागला. त्यामुळे ग्राहकाच्या फसवणुकीचं प्रमाण वाढलं. नफा हाच धर्म आहे, माझा व्यवसाय व व्यापार फक्त नफा मिळवण्यासाठी आहे, हे तंत्र व्यापार व उद्योजक वापरू लागल्याने ग्राहक वर्ग वेगवेगळ्या मार्गांनी उपेक्षित राहू लागला. परंतु कुठेतरी ग्राहकांमध्ये देखील जागृती निर्माण झाली आणि ह्या जागृतीमधून हळूहळू ग्राहकांना संरक्षण मिळायला लागल्यामुळे आजच्या बाजारपेठेमध्ये ग्राहक हा राजा मानला जातो. पुढील टॉपिक आपला यातीलच आहे, ग्राहक संरक्षणाचा अर्थ व व्याख्या. ग्राहक म्हणजे नेमकं काय? ग्राहक म्हणजे एखाद्या वस्तूची मोबदला देऊन वस्तू खरेदी करणारी व्यक्ती होय. हा मोबदला रोख, हप्तेबंद पद्धत, भाडे खरेदी यापैकी कुठलाही मोबदला असू शकतो. मात्र व्यापार उद्दिष्टांसाठी वस्तू खरेदी करणाऱ्या व्यक्तीला ग्राहक म्हटले जात नाही. म्हणजे याचा अर्थ काय होतो की ग्राहक संरक्षण किंवा ग्राहक म्हणजे नेमकं कोण? तर यामध्ये जी व्यक्ती वस्तू व सेवा खरेदी करत असताना मोबदला देते, हा मोबदला रोख असू शकेल, हप्तेबंद पद्धतीने असू शकेल, भाडे करार असू शकेल, याला आपण ग्राहक असं आपण म्हणतो. ग्राहकाची व्याख्या दिलेली आहे. ग्राहक म्हणजे वस्तू आणि सेवांची खरेदी करणारी व्यक्ती. दुसरी व्याख्या आहे, मानवी गरजा भागवण्यासाठी जड वस्तू किंवा सेवारूप वस्तू याचा उपयोग करणारी व्यक्ती म्हणजे ग्राहक होय. म्हणजे थोडक्यामध्ये वस्तू व सेवांची जो खरेदी करतो त्याला ग्राहक असे म्हणतात. मानवी गरज भागवण्यासाठी एखादी वस्तू किंवा सेवा याचा उपयोग किंवा उपभोग जो व्यक्ती घेतो याला ग्राहक असे म्हटले जाते. ग्राहकाची व्याख्या आपल्या दृष्टीने समजणं फारसे अवघड नाही, कारण की आपण देखील अनेक प्रकारच्या वस्तू आणि सेवा दैनंदिन जीवनामध्ये खरेदी करत असताना दिसून येते. आता हा ग्राहक वर्ग जो आहे, या ग्राहक वर्गाची काय वैशिष्ट्ये आहे ते आपण बघणार आहोत. ग्राहकांची वैशिष्ट्य, स्वभावानुसार वैशिष्ट्य. प्रामुख्याने ग्राहक वेगवेगळ्या स्वभावाचे असतात, जसे की तरुण, युवक, युवती, पालक, किशोरवयीन मुले, संसारी स्त्री पुरुष. 40शीतले ग्राहक, त्यांच्या स्वभावात वयापरत्वे फरक पडतो व त्यानुसार ग्राहक प्रवृत्ती देखील बदलते. म्हणजे ग्राहक जो आहे, या ग्राहक वर्गामध्ये ग्राहकाची अनेक वैशिष्ट्य आहेत. यामध्ये ग्राहकाचा स्वभाव, तरुण ग्राहक, युवक, युवती, पालक, किशोरवयीन मुले, संसारी स्त्री पुरुष, 40शीतले ग्राहक यांचा स्वभाव वयापरत्वे वेगवेगळ्या स्वरूपाचा असण्याचे आपल्याला दिसून येते. म्हणजेच वयपरत्वे
ग्राहकांच्या स्वभावात बदल होताना दिसून येतो. जसे की आईस्क्रीमची आवड युवकांना असते, वयोवृद्ध माणसांना नसते. म्हणजे स्वभावानुसार ग्राहकाची वेगवेगळी वैशिष्ट्ये आपल्याला बघायला मिळतात. दुसरं वैशिष्ट्य आहे आर्थिक स्थितीनुसार वैशिष्ट्य. सर्वसामान्यपणे ग्राहकांच्या क्रयशक्तीनुसार खरेदी वर्तन स्पष्ट होतं. अल्प उत्पादन गट, उच्च उत्पादन गट यानुसार ग्राहकांची आर्थिक परिस्थिती बदलते आणि ग्राहकांच्या वस्तू खरेदीचा कल हा वेगवेगळ्या स्वरूपाचा आपल्याला दिसून येतो. तिसरं वैशिष्ट्य आहे खर्च करण्याची प्रवृत्ती. ग्राहकांची खर्च करण्याची प्रवृत्ती ही वेगवेगळ्या स्वरूपाची असते. यामध्ये काही देशात, काही समाजात अत्यंत काटकसरीने राहणाऱ्या लोकांची परंपरा आहे. काही अमेरिकेसारख्या अर्थव्यवस्थेमध्ये लोकांची खरेदी शक्ती मोठी आहे. म्हणजेच देश परत्वे, राज्य परत्वे, ग्राहकांची खरेदी करण्याची प्रवृत्ती ही वेगवेगळी दिसून येते. आपल्याकडे जरी बघितलं, आपल्या नाशिक जिल्ह्याचा जरी विचार जरी केला, तर यामध्ये देखील असं दिसून येतं की काही तालुक्यांमध्ये उत्पन्न जास्त, खर्चही जास्त आहे. काही तालुक्यांमध्ये उत्पन्न जास्त पण खर्च कमी, कारण की ग्राहकांचा स्वभाव हा वेगळ्या प्रकारचा आहे. चौथं वैशिष्ट्य आहे राजकीय परिस्थिती. राजकीय परिस्थिती ग्राहकांवर प्रभाव पाडते. लोकशाहीमध्ये ग्राहकाला खरेदीसाठी पर्याय व स्वातंत्र्य उपलब्ध असते. त्यामुळे ग्राहक स्वच्छंद व निर्भय असतात. ज्या देशांमध्ये लोकशाही आहे, आपल्याला हे ज्ञात असेल की भारत हे लोकशाही राष्ट्र आहे. या राष्ट्रामध्ये आपण कुठल्याही प्रकारच्या वस्तू व सेवांची खरेदी करू शकतो की ज्या वस्तू व सेवांना कायदेशीर मान्यता आहे. कायदेशीर मान्यता म्हणजे नेमकं काय? की जसे की आपण बघतो की जे पदार्थ, व्यसनी पदार्थ, तंबाखू असेल, विडी असेल, सिगारेट असेल, हे लहान मुलांना खरेदी करणे कायद्याने बंदी घातलेली आहे. म्हणजे ज्या वस्तू ग्राहकांसाठी आवश्यक आहे, या वस्तू आपण ह्या लोकशाही राष्ट्रामध्ये सहजपणे खरेदी करू शकतो. परंतु काही हुकुमशाही राष्ट्र, जसे की दक्षिण कोरियासारखी राष्ट्र, उत्तर कोरियासारखी राष्ट्र, या राष्ट्रांमध्ये मात्र हुकुमशाही असते आणि ग्राहकांना खरेदीसाठी जे काही अधिकार असतात हे कमी दिसून येतात. पाचवं वैशिष्ट्य आहे स्वातंत्र्य वृत्ती. साधारणतः काही ग्राहक अत्यंत स्वातंत्र्य वृत्तीचे असतात, तर काही परावलंबी असतात. काहींचा खरेदीचा निर्णय स्वयंप्रवृत्त असतो, तर काहींना इतराच्या वर्तनावरून खरेदीचा निर्णय घ्यावा लागतो. हा मुद्दा या ठिकाणी खूप महत्त्वाचा आहे. काही ग्राहक स्वातंत्र्य वृत्तीचे असतात, म्हणजेच घरातील प्रमुख व्यक्ती हा स्वातंत्र्य वृत्तीचा असतो. तो स्वतः वस्तू व सेवांची खरेदी करू शकतो, परंतु त्याच्या घरातील त्याची पार्टनर किंवा त्यांची मुले यांना पालकांवरती अवलंबून राहावं लागत असल्यामुळे त्यांना खरेदीचा निर्णय स्वतः घेता येत नाही. यामुळे प्रत्येकाने आत्मनिर्भर होऊन आपले उत्पन्न वाढवले पाहिजे, की जेणेकरून आपल्याला कुठल्याही वस्तूची सेवा खरेदी करण्यासाठी जो पैसा असेल तो आपल्याकडे उपलब्ध असणं गरजेचं आहे. सहावं वैशिष्ट्य आहे सांस्कृतिक पार्श्वभूमी. सामान्यपणे निरनिराळे ग्राहक वेगवेगळ्या संस्कृतीतून येतात. प्रत्येकाची घराची पार्श्वभूमी, शिक्षण, परिसराचा प्रभाव, धार्मिक भावना
यातून प्रत्येकाचे ग्राहक व्यक्तिमत्व निश्चित होते. जसे की ग्रामीण भागातील स्त्रिया असतील, यांची सांस्कृतिक पार्श्वभूमी वेगळ्या प्रकारची असते. शहरी भागातील सांस्कृतिक पार्श्वभूमी वेगळ्या प्रकारची असते. ग्रामीण आणि शहरी स्त्रियांचं शिक्षण आणि परिसर जो आहे यांचा त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम होतो. म्हणून सांस्कृतिक पार्श्वभूमीचा ग्राहकांच्या खरेदीवरती परिणाम दिसून येतो. 7वं वैशिष्ट्य आहे जीवनमान सुधारण्याची इच्छा. आयुष्यात प्रत्येक जण जीवन जगत असताना आपले जीवनमान सुधारावे, कुटुंबाचे जीवनमान सुधारावे या दृष्टीने वाटचाल करत असतो. माणसाच्या गरजा आणि इच्छा यांना अंतच नसतो. ग्राहकाच्या किंवा माणसाच्या गरजा ह्या अनंत चालू असतात. म्हणून नवनवीन उत्पादने आणि सेवा यांची सतत निर्मिती होत असते आणि त्यात सुधारणा होत असते. म्हणजे ग्राहक वस्तू खरेदी करत असताना जीवनमान सुधारावं म्हणून एकापाठोपाठ वस्तूंची खरेदी करत असतो. पायी चालणारा मनुष्य त्याला सायकल घ्यावीशी वाटते, त्यानंतर मोटरसायकल घ्यावीशी वाटते, बुलेट घ्यावीशी वाटते, कार घ्यावीशी वाटते, हेलिकॉप्टरने फिरावं असंही त्याला वाटतं. म्हणजे ग्राहकांच्या गरजा ह्या अनंत आहेत. ग्राहकांचं जीवनमान सुधारावं यासाठी अनेक प्रकारच्या वस्तू व सेवा खरेदी करण्याची इच्छा ही ग्राहकाच्या मनामध्ये असते. 8वं वैशिष्ट्य आहे ग्राहक हा मूलभूत आधार. कोणतेही व्यावसायिक संस्था नफा मिळवण्याच्या उद्दिष्टाने व्यवसाय करते. आपल्याकडील वस्तू किंवा सेवा ग्राहकाने घेऊन योग्य तो मोबदला मिळावा अशी व्यावसायिकाची अपेक्षा असते. ग्राहकांशिवाय उद्योगाचा किंवा व्यापाराचा सर्व प्रयत्न विफल ठरतो. म्हणून ग्राहक हाच व्यवसायाचा मूळ आधार आहे. विभिन्न प्रकारचे जे काही व्यवसाय आहेत यांचा ग्राहक हा मूळ आधार आहे. ग्राहकांशिवाय वस्तू व सेवा यांना मान मिळणं म्हणजेच व्यवसाय अर्थशून्य होणे असं आहे. म्हणजे ग्राहक हा व्यवसायाचा मूलभूत आधार आहे. 9वं वैशिष्ट्य आहे संस्कारजन्य गरजा. माणसावर ज्याप्रमाणे संस्कार होतात त्याप्रमाणे त्याच्या गरजा निर्माण होतात. जसे की डोंगराळ भागातील आदिवासी बंधूंवर अत्यंत अल्प संस्कार पडतात, त्यामुळे त्यांच्या गरजाही कमी असतात. या उलट शहरामध्ये वाढलेल्या आणि सर्व सुखसोयीने संपन्न असलेल्या ग्राहकांच्या गरजा या अनंत असतात, अपरिमित असतात. म्हणजे तुम्हाला वस्तू आणि सेवा खरेदी करण्याची इच्छा आणि शक्ती कशा प्रकारे मिळालेली आहे त्यानुसार ग्राहक वस्तू खरेदी करताना दिसून येतो. 10वं वैशिष्ट्य आहे चांगल्या दर्जाच्या अपेक्षा. आपण कुठलीही वस्तू खरेदी करत असताना काय अपेक्षा करतो की कमी किमतीमध्ये चांगल्या दर्जाची वस्तू मिळावी. अशा प्रकारची अपेक्षा प्रत्येक ग्राहकासाठी स्वाभाविक आहे. म्हणजे वस्तू खरेदी करत असताना आपण त्या वस्तूचं निरीक्षण करतो. त्याचबरोबर त्या वस्तूची जर खाण्यापिण्याच्या वस्तू असतील, शेतमालाच्या वस्तू असतील तर त्याची टेस्ट घेण्याचा देखील आपण प्रयत्न करतो. म्हणजे चांगल्या दर्जाची वस्तू मिळावी ही ग्राहकांची अपेक्षा दिसून येते. त्यानंतर 11वं वैशिष्ट्य आहे प्रदर्शन प्रिय ग्राहक. काही ग्राहकांना स्वतःचं प्रदर्शन करण्याची इच्छा असते. समाजामध्ये आपली प्रतिष्ठा निर्माण व्हावी यासाठी तो अनेक प्रकारच्या वस्तू व सेवांची खरेदी करतो. नवीन घर, नवीन वाहन, नवीन कपडे. आपल्या गटातील आणि जवळच्या लोकांना आपण निर्माण केलेल्या वस्तू कशा दाखवू अशी भावना सर्वसाधारण ग्राहकांमध्ये असते. प्रदर्शन प्रियता हा मानवी जातीचाच एक
महत्त्वाचा गुण या ठिकाणी दिसून येतो. प्रत्येक प्रकारच्या ग्राहकाला, मग तो श्रीमंत असो गरीब असो, अशा ग्राहकांनी एखादी वस्तू खरेदी केल्यानंतर तिचं प्रदर्शन व्हावं असं वाटत असतं. एक उदाहरण या ठिकाणी आहे. एक झोपडीमध्ये राहणाऱ्या गरीब आजीबाई असतात. मोठ्या कष्टाने ते एक सोन्याची नथ खरेदी करतात आणि नथ घालून त्या झोपडीमध्ये बसलेले असतात. त्या गरीब असल्यामुळे त्यांच्याकडे कोणीही बघत नाही. त्यांना देखील आपल्या नथीचं प्रदर्शन लोकांमध्ये व्हावं असं वाटत असतं. त्या बाहेर फिरण्याचा प्रयत्न करतात, परंतु गरिबी नावाचा कलंक त्यांच्या माथ्यावर पडल्यामुळे त्यांच्याकडे कोणीही निरखून बघत नाही. रागापोटी लोकांनी माझ्याजवळ यावं या हेतूने ते आपल्या छोटंसं जे झोपडी असते या झोपडीला आग लावून देतात. आजीबाईंच्या झोपडीला आग लागलेली आहे असं बघण्यासाठी आजूबाजूचे लोक त्या ठिकाणी एकत्र येतात. आजींची झोपडी विझवण्याचा प्रयत्न करतात, परंतु संपूर्ण झोपडीला आगीने वेढल्यामुळे झोपडी विझवणं शक्य होत नाही. आजीबाई मात्र एका कोपऱ्यामध्ये छानपैकी कमरेवरती हात ठेवून उभ्या असतात. आणि एवढं सगळं घडत असताना एक स्त्री त्या आजीबाईंना म्हणते, बरं झालं बाई, तुझी नथ तरी वाचली, तू नथ कधी केली? आजीबाई रागाने तिच्याकडे बघतात आणि म्हणतात, याच्यासाठी तर मी माझ्या झोपडीला आग लावली का कोणीतरी मला विचारावं की नथ कधी केली. हे एक प्रतिष्ठेचं छानसं उदाहरण मी तुमच्या समोर शेअर केलं की अनेक प्रकारच्या वस्तू आणि सेवा ग्राहक खरेदी करत असताना समाजामध्ये आपली प्रतिष्ठा वाढावी या हेतूने तो विभिन्न प्रकारच्या वस्तू आणि सेवा खरेदी करतो. लोकांसाठी प्रदर्शन या ठिकाणी ग्राहक करताना दिसून येतो. 12 नंबरचं वैशिष्ट्य आहे, ग्राहक हा अन्नदाता. व्यावसायिकाच्या दृष्टीने ग्राहक हा अन्नदाता आहे, कारण कुठलाही उद्योजक आणि व्यापारी यांचा अन्नदाता ग्राहक आहे. त्यामुळे ग्राहकांची विचारपूस करणं, ग्राहकांना मान देणं आणि वेळ प्रसंगी त्यांचा आदर आणि सत्कार करणं यामागे तो आपला अन्नदाता आहे हीच भावना ग्राहकांच्या मनामध्ये प्रतीत होताना दिसून येते. म्हणजे व्यावसायिक जो आहे, उत्पादक जो आहे, हा ग्राहकाला आपला अन्नदाता मानतो. 13 नंबरचं वैशिष्ट्य आहे, तुलना करण्याचा स्वभाव. प्रत्येक ग्राहक वस्तू खरेदी करत असताना एका वस्तूची दुसऱ्या वस्तूबरोबर तुलना करत असतो. दैनंदिन व्यवहारामध्ये प्रत्येक व्यक्ती समान स्तरावरील आपल्या सहकाऱ्यांना एखादी वस्तू कोठे खरेदी करावी, केव्हा खरेदी करावी, कोणाकडून खरेदी करावी असा प्रश्न एकमेकांना विचारतो आणि वस्तू खरेदी करत असताना दोन वस्तूंची एकमेकांबरोबर तुलना करताना देखील दिसून येते. 14वं आणि शेवटचं वैशिष्ट्य आहे, रास्त किमतीची इच्छा. ग्राहक गरीब असो, श्रीमंत असो किंवा पैशाचा अपव्यय झालेला असेल, ते कोणालाच आवडत नसते. म्हणून प्रत्येक वस्तू ही आपल्याला कमीत किमतीमध्ये मिळावी, रास्त किमतीमध्ये मिळावी अशी ग्राहकांची अपेक्षा असते. अवाजवी किंमत आकारली गेली तर समाजातील कोणत्याही स्तरावरील व्यक्ती फसवणुकीच्या भावनेने अस्वस्थ झालेला दिसून येतो. यामध्ये आपण पहिल्या चॅप्टरला सुरुवात केलेली आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माझी ओळख नसेल. नेक्स्ट लेक्चरला मी व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेल. मी प्राध्यापक प्रवीण भास्कर गोळे, मराठा विद्याप्रसारक समाजामध्ये 10 वर्षापासून नोकरी करतो. माझं शिक्षण MCOM MPhil नेट सेट झालेलं आहे.
कोविडच्या पार्श्वभूमीवर आपण प्रत्यक्ष भेटू शकत नाही, त्यामुळे ह्या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून आपली अप्रत्यक्ष भेट होत आहे. जर तुम्हाला काही अडचणी निर्माण झाल्या, एखादा मुद्दा लक्षात आला नाही, तर तुम्ही मला मोबाईलद्वारे कॉन्टॅक्ट करू शकतात. त्या प्रश्नाचं उत्तर मी नक्कीच देणार, याच्यात कुठलीही शंका नाही. माझा मोबाईल नंबर आहे 95 95 31 97 41. मोबाईल नंबर पुन्हा एकदा सांगतो 95 95 31 97 41. धन्यवाद. या पुढील राहिलेला भाग पुढील लेक्चरला आपण बघणार आहोत. हे लेक्चर क्रमांक 1 होते.